नेस्को ड्रग्स पार्टी प्रकरणी आता अंमली साहित्यांचा बादशाह हा आयुष साहित्य म्हणजे जो अटक केलेला आरोपी आहे तोच ठरलेला पाहायला मिळतोय। नेमकं काय घडलंय आणि या प्रकरणामध्ये आता आपण जर पाहिलं तर एक महिलेला देखील अटक करण्यात आलेली आहे। नेमकं या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत काय काय अपडेट झालेले आहेत आणि आत्ता या प्रकरणाची चौकशी पोलिसांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुरू आहे, या आयुष साहित्याला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, त्याचबरोबर आता जी नवीन अटकेत आहे 11वी आरोपी जिया जेकोब असं त्या महिलेचं नाव आहे, तिचा या संपूर्ण प्रकरणाशी संबंध काय, हेच आपण या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, लोकमतमध्ये मी आदित्य तुमचं स्वागत करतो। सर्वप्रथम आपण या गोष्टीकडे येणार आहोत की आतापर्यंत किती आरोपी या प्रकरणामध्ये अटकेत आहेत। तर एकूण 11 आरोपी अटकेत आहेत। काहींना पोलीस कस्टडी मिळाली आहे, त्याचबरोबर काहींना ज्युडिशियल कस्टडी मिळालेली आहे आणि या प्रकरणामध्ये 11वी आरोपी आता एक नव्या 11व्या आरोपीची एंट्री झालेली आहे। ती महिला आहे, 33 वर्षीय महिला आहे असं समजतंय आणि त्याचबरोबर त्या महिलेचं नाव जिया जेकब असं आहे। तिला अटकेत का ठेवण्यात आलं किंवा तिला पोलिसांनी अटक का केली याच्या मागे मोठं असं कारण आहे। परंतु सर्वप्रथम आपण या प्रकरणाच्या मुळापाशी येणार आहोत। नेमकं हे प्रकरण कशा पद्धतीने सुरू झालं। 11 तारखेला ही संपूर्ण नेस्कोमध्ये हा इटालियन इव्हेंट झाला, DJ इव्हेंट। त्या इव्हेंटला अनेकांची हजेरी झाली। त्यानंतर त्यामध्ये तिघांना ड्रग्सच्या सेवनामुळे ओव्हरडोस झाला आणि त्याचनंतर त्यामधूनच त्या तिघांपैकी एक मुलगा आणि एक मुलगी जी तरुण होती त्यांचा मृत्यू झाला। एक मुलगी अजूनही दवाखान्यात आहे। म्हणजे ज्यांना ड्रग्ज विक्रीच्या कारणामुळे अटक करण्यात आलेली आहे त्याकडे आपण लक्षात येणार आहोत। रोनक खंडेलवाल आहे, त्याचबरोबर आनंद पटेल आहे, प्रतीक पांडे आहे, विनीत गेरलानी आहे, त्याचबरोबर आयुष साहित्य हा खूप इंटरेस्टिंग या संपूर्ण खेळाचा किस्सा आहे आणि ह्या खेळाचा एक संपूर्ण खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे। हा मुलगा काय आहे, ह्या मुलाला कसं पकडलं, त्याच्या वकिलांनी सांगताना सांगितलंय की आमचा म्हणजे हा जो आहे म्हणजे माझे कलिग आहेत, माफ करा, मी ज्यांच्यासाठी केस लढतोय आयुष साहित्य आहे ते एका म्हणजे कॉलेजला शिकणारे विद्यार्थी आहेत, साधे सरळ आहेत असं वकिलांच्या माध्यमातून सांगण्यात आलं। परंतु आत्ता जेव्हा पोलिसांनी चौकशी केली त्यामध्ये या आयुष साहित्याबद्दल नेमकं काय काय बाहेर आलं हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्याचबरोबर प्रदीप कुमार जो बाउन्सर आहे त्याला अटक करण्यात आली होती, त्याला देखील यात संपूर्ण ड्रग्ज विक्री प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती आणि आत्ता 11वी आरोपी जी महिला आहे जिया जेकब असं तिचं नाव आहे। आयुष साहित्याकडे आपण सर्वात प्रथम येऊया। जेव्हा कोर्टामध्ये या आयुष साहित्याला हजर करण्यात आलं आणि त्याचनंतर त्याला त्या ठिकाणी पोलीस कस्टडी देण्यात आली। पोलीस कस्टडीच्या माध्यमातून त्याच्यासोबत चौकशी करण्यात आली। इंटरेस्टिंग किस्सा या कॅरेक्टरबद्दल म्हणजे या आयुष साहित्य संदर्भात काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे। जसं समजलं की या प्रकरणामध्ये हे 3 आरोपी म्हणजे आधीचे 3 आरोपी रोनक खंडेलवाल आहे, त्याचबरोबर आनंद पटेल आहे, त्याचनंतर विनीत गेरलानी हे जसे अटकेत आले म्हणजे हे जसे पोलिसांच्या तावडीत आले त्याचबरोबर ह्याला समजलं की हे पोलिसांचे हात आता माझ्यापर्यंत पण येऊ शकतात आणि त्याचनंतर त्यांनी गोव्याला पळ काढायचं ठरवलं। हा गोव्याला जायच्या म्हणजे दिशेने गेला, त्याचनंतर पोलादपूरमध्ये त्यांनी हॉल्ट घेतला आणि त्याला समजलं की आता पोलिसांच्या माध्यमातून याची कडक चौकशी होते, अनेक ठिकाणी नाकाबंदी सुरू आहे आणि त्याच भीतीने त्यांनी जे ड्रग्सच्या गोळ्या होत्या त्या नाकाबंदीच्या आधीच फेकून दिल्या आणि कुठेतरी पोलादपूरला एका ठिकाणी राहायला गेला आणि पोलिसांच्या माध्यमातून एवढा त्याचा तपास करण्यात आला आणि त्याला पोलादपूरमधून त्याच्या मुसका आवळून त्याला मुंबईत आणण्यात आलं, पुन्हा जजसमोर हजर करण्यात आलं, कोर्टात हजर करण्यात आलं। त्यानंतर त्याची कस्टडी मिळाली। त्या कस्टडीमध्ये नेमकं काय समोर आलं तर यांनी ह्या गोळ्या टाकलेल्या ह्या आत्ता मी तुम्हाला सांगतोय, पण तोपर्यंत ह्या गोळ्या भेटल्या नव्हत्या, तोपर्यंत फक्त आयुष साहित्यच मिळाला होता। तर या आयुष साहित्याच्या माध्यमातून एकूण 933 MDMA उर्फ एक्स्टसी ड्रग्स या गोळ्या ज्या आहेत त्या म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून जप्त करण्यात आल्यात। त्यांनी एका चेकपॉईंटच्या आधी त्या गोळ्या टाकून दिल्या होत्या असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी तिकडे जाऊन तपास केला, तिकडे त्या गोळ्या होत्या 933 ड्रग्सच्या या गोळ्या होत्या। त्या गोळ्यांचं वजन एकूण 435 ग्राम असं आहे। त्या गोळ्यांची किंमत एकूण
15 ते 20 लाखपर्यंत आहे. परंतु या आयुष साहित्य थेट गोव्याच्या दिशेने निघत होता. पोलादपूरला तो थांबला, त्याला समजलं आता पोलिसांच्या माध्यमातून चांगला कडक बंदोबस्त केला आहे, त्यामुळे आता मी काही कुठे जाऊ शकत नाही. पोलादपूरच्या एका चेकपॉईंटच्या आधी त्यांनी त्या गोळ्या टाकून दिल्या. एकूण जेव्हा पोलिसांनी त्या गोळ्या जप्त केल्या 933 गोळ्या होत्या. आता यापेक्षा जास्त गोळ्या असतील का, त्यांनी टाकून दिल्यानंतर कुठे 10-12 गोळ्या इकडे तिकडे गेल्या असतील ती गोष्ट वेगळी. परंतु या 933 गोळ्यांचं वजन 435 ग्राम असं आहे. त्याचबरोबर याची किंमत या मार्केटमध्ये, अंमली पदार्थांच्या मार्केटमध्ये एकूण 15 ते 20 लाखपर्यंत आहे. तर आता आपण या जिया जेकब ही जी नवीन आरोपी पोलिसांनी अटकेत घेतलेली आहे तिच्याकडे येणार आहोत. त्याचपूर्वी आपण आयुष साहित्याची स्टोरी जर समजली तर हा फार मेहनती मुलगा आहे असं सांगण्यात येतं. त्याचबरोबर त्याचे 2 महिन्यापूर्वी वडील ऑफ झाले. वडिलांचा एक छोटासा व्यवसाय होता, त्यामध्ये त्यांनी चांगलंच त्याचं मन रमवलेलं. परंतु ते मन रमवता रमवता त्याचं मन अजून कुठेतरी रमलं आणि तेच हे प्रकरण आहे. आणि त्याच प्रकरणातून आता आपण जर पाहिलं तर यांचा हा अंमली साहित्याचा बादशाह आयुष साहित्य हा आता समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जिया जेकबसोबत त्याचे काय संबंध? जिया जेकब ही उल्हासनगरला राहणारी महिला आहे आणि उल्हासनगरला 33 वर्ष ही महिला आहे, ती राहणारी आहे. आणि हिच्या अकाउंटला जे आरोपी ड्रग्स म्हणजे विक्री प्रकरणी आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक तिचे बँकेत ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. मोठे अमाऊंट आहे ती, म्हणजे छोटी मोठी अमाऊंट नाही तर चांगलीच भरमसाठ अमाऊंट आहे. त्या जिया जेकब या महिलेच्या बँकेच्या अकाउंटमध्ये या लोकांनी पैसे पाठवलेले आहेत. त्याचमुळे तिच्यावर ती विक्री करत असल्याचं किंवा ती या संपूर्ण ड्रग्स प्रकरणामध्ये पेडलर असल्याचा आरोप आहे. एकंदरीत आत्तापर्यंत तो आरोप सिद्ध जरी झाला नसेल परंतु पोलिसांच्या माध्यमातून तिच्यावर जो आहे तो संशय ठेवण्यात आलेला आहे. आणि ही उल्हासनगरला राहणारी महिला आहे. हिच्या बँकेच्या अकाउंटमध्ये अनेक असे पैशांचे ट्रान्झॅक्शन्स याच तरुणांच्या माध्यमातून करण्यात आले हे समजून आलं आहे. आणि त्याचमुळे हिला म्हणजे आता पोलिसांच्या माध्यमातून गजाड करण्यात आलं आहे. याचं कारण म्हणजे काय तर हिच्यावरती असा संशय काय आला, कारण की एकाचे नाही तर या प्रकरणामध्ये जे 7 ते 8 आरोपी आहेत त्यांचे अनेकांचे ट्रान्झॅक्शन दिसून आले आणि तिचं कनेक्शन थेट आयुष साहित्यासोबत लावण्यात आलं. कारण की आयुष साहित्याला देखील यापूर्वी NDPSच्या गुन्ह्याखाली म्हणजे NDPS ह्या आरोपाखाली त्याला उल्हासनगरमध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावरती उल्हासनगरमध्ये NDPS अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हे कनेक्शन जे आहे ते कुठेतरी पोलिसांना स्ट्रॉंग वाटतं आहे आणि या प्रकरणामध्ये अजूनही जी आहे ती तपास सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आत्ता जी माहिती मिळालेली आहे त्या माध्यमातून काय समोर ठेवण्यात येते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. परंतु आता जी 11वी आरोपी ह्या ठिकाणी जिया जेकब जिला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांच्या माध्यमातून, सर्वप्रथम तिची चौकशी करण्यात आली, त्यानंतर तिला अटक करण्यात आली, त्यानंतर त्या अटकेमध्ये ते ट्रान्झॅक्शन दिसून आले. यांचा तिच्याशी संबंध काय, तिचा यांच्याशी संबंध काय हे अजून पोलिसांना तपासायचं आहे. परंतु कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये एका महिलेची एंट्री होताच पोलिसांना संशय आलेला आहे की हीच पेडलर आहे का, हीच मुख्य तस्कर आहे का, हे कुठेतरी संशयितांमध्ये आता दिसून येतं आहे. आणि त्याचमुळे यांचं हे संपूर्ण रॅकेट आता समोर येतं आहे का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि ही सर्व माहिती पोलिसांनी म्हणजे पोलीस सूत्रांच्या माध्यमातून पोलीस सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा या जिया जेकबला अटक करण्यात आला आणि आयुष साहित्य याचा जबाब नोंदवून याची चौकशी करून जेव्हा हे गोळ्या जप्त करण्यात आल्या, जिया जेकब आणि अनेक आरोपींना या प्रकरणामध्ये आज कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी पार पडली. न्यायाधीशांच्या माध्यमातून पुढची तारीख म्हणजे 27 तारखेपर्यंत जिया जेकब आणि इतर आरोपींना पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु ही सुनावणी पार पडल्यानंतर जी सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे ती अत्यंत धक्कादायक असल्याची समोर येते. ती माहिती अशी आहे की जिया जेकब जी ही आता 11वी आरोपी आहे, तिचे पती म्हणजे तिचा जो पती आहे तो मोठा ड्रग्स तस्कर आहे, अंमली पदार्थांचा तस्कर आहे अशी माहिती जी आहे ती समोर येते. त्याचं नाव अजून समोर आलेलं नाही आहे परंतु पोलिसांकडे ते नाव आहे असं समजून येतं आहे. आणि
असं देखील आपण म्हणू शकतो की पोलीस लवकरच त्याचा देखील शोध करतील. आणि नेमकं या प्रकरणामध्ये पोलीस त्याचा शोध घेणार आहेत का, नेमकं त्याचं या प्रकरणाशी कनेक्शन काय, हे देखील पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण की तो मोठा अंमली पदार्थांचा तस्कर असल्याचं समजतंय आणि त्याचमुळे त्यांनीच ही तस्करी या नेस्को ड्रग प्रकरणामध्ये केली आहे का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आयुष साहित्याकडे जे ड्रग्स सापडलं, एक्स्टसी म्हणजेच MDMA हे नावाचं जे ड्रग आहे, ते जे ड्रग्स आलेले आहेत त्या आयुष साहित्याकडे, त्या ड्रग्सशी त्याचा काय संबंध आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे जिया जेकब हिच्या बँकेच्या खात्यावरती जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आयुष साहित्य असेल, त्याचबरोबर पांडे असेल, इतर अनेक जे आरोपी आहेत त्यांच्या माध्यमातून तिच्या अकाउंटवरती जे आलेले मोठे मोठे ट्रान्झॅक्शन आहेत ते तिच्या नवऱ्यामुळे तिच्या अकाउंटवर झालेत का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आता या प्रकरणामध्ये इतकंच समजून येते की जिया जेकब जे आहे तिचा पती हा मोठा तस्कर आहे आणि त्याचं ह्या संपूर्ण नेस्को ड्रग प्रकरणाशी काय कनेक्शन आहे आणि या कनेक्शनचा शोध आता पोलीस कशा पद्धतीने घेते हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे.